टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काल विधानभवनाच्या आत झालेल्या राड्यानंतर आता प्रशासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। विधानभवनाची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या विधानभवनाचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, जिथून सर्व आमदार प्रवेश करतात, त्या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे आणि याचे आता पडसाद सुद्धा उमटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। आज विधानभवनमध्ये कोणत्याही प्रकारचे शासकीय कर्मचारी यांना विधानभवनमध्ये विशेष परवानगी घेऊनच प्रवेश घ्यावा लागणार आहे आणि सर्व पद्धतीचे जे पासेस आहेत ते सुद्धा आता प्रवेशासाठी रद्द करण्यात आलेले आहे। संपूर्ण अधिवेशन कालावधीचा ग्रीन पास धारक यांना सोडण्यात येणार, मात्र एक दिवसीय आणि येलो पास धारकांना विधानभवनामध्ये सध्या प्रवेश दिला जाणार नाही। आज विधानभवन मध्ये कामकाजाचा शेवटचा दिवस आहे आणि विधानभवन सुरक्षा कार्यालयाकडून हा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। विधानभवन कामकाजादरम्यान आपली कामं करून घेण्यासाठी अनेक नागरिक विधानभवनात येत असतात, मात्र पास बंद केल्याने विधानभवनाच्या बाहेर सुद्धा मोठ्या रांगा ज्या आहेत त्या लागण्याची शक्यता आहे। बघा, हा मुख्य गेट आहे ज्या ठिकाणाहून सर्व आमदार रेड कार्पेटवर प्रवेश करतात आणि हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचा सगळ्यात आधी वाद झाला होता आणि यानंतर त्याचे जे पडसाद आहेत ते काल उमटले होते। परवाची ही सगळी दृश्य होती आणि काल ज्या पद्धतीनं दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आपसात भिडले तो देखील प्रकार सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेला, संपूर्ण महाराष्ट्राने देशाने पाहिला आणि कशा पद्धतीनं आमदार या ठिकाणी उतरतात ते देखील आपण पाहतोय। त्यामुळे जी सुरक्षा आहे ती सध्या वाढवण्यात आलेली आहे। विधानभवन परिसरामध्ये सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।